आणि बघा आज आपण पावभाजी बनवणार आहे मस्त अशी. बघा बटाटे मी शिजवून घेतलेले आहे आणि वरचे साल पण सगळं काढून घेतलेले आहे. आणि ते शिमला मिरची बघा 2 मस्त शिजवून घेतलेले ते बघा. आणि हे पण 2 मिरच्या शिजवून घेतलेल्या आहे. आणि त्या फुलावर पण शिजवून घेतलेलं आहे. आणि वाटाणा पण बघा असा मस्त शिजवून घेतलेला आहे. एवढं सगळं मस्त असं शिजवून घेतलेले आता बारीक सालट पीठ काढून घेतलेले याच्यावाले. आणि बघा असं बी आहे ना हे काढून घेतलेले असं सगळं मस्त काढून घेतलेले गल्लसाने सगळं असं बारीक करून घेऊ आपण. असं सगळं मस्त बारीक करून घेऊ. हे बघा असं मस्त सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे बघा शिमला मिरची पण अशी मस्त बारीक करून घेतलेली अशी आपल्या गल्लासाने. हे बघा सगळं असं बारीक करून घेतलं. आता बघा फुलावर पण आपण बारीक करून घेणार आहे. आणि बघा असं वाटाणा बारीक करून घेऊ आपण. बघा फुलावर पण असं मस्त बारीक करून घेतलेलं आहे एकदम मऊ. वाटाणा हे पण असं बारीक करून घ्यायचं. मस्त अशा हॉटेलसारखी पावभाजी होते बरं का. हे बघा किती मस्त असं बारीक एकदम करून घेतलेले छान मस्त आहे बघा. एकदम मस्त बारीक आपण छान असं मस्त सोडून घेतलेलं आहे बघा. त्याला इथं बघा मी कढाई ठेवून घेतलेली. कढाईमध्ये 1 टमाटर टाकून घेतलेलं आहे बघा. इथं मी छान सगळं मिक्स करून घेतलं. बघा मस्त असं आपलं टमाटर एकदम मऊ झालेलं आहे बघा. आणि इथं बघा एक चमच आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे. आणि इथं पावभाजी टाकली बघा. पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे. मस्त असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे बघा आता सगळं मिक्स करून घेतले. त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आणि बघा याच्यामध्ये टाकून घेतले सगळं. हे बघा सगळं टाकून असं मस्त असं मिक्स करून घेतले आपण. चला त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं. हे बघा पाणी टाकून मी सगळं मिक्स करून घेतलं. की पावभाजी त्याची एकदम मस्त होणार आहे हॉटेलसारखी मस्त पावभाजी. आणि बघा आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं पाणी टाकू शकतोय. हे बघा मी एवढीशी पाणी टाकलेलं आहे 5 ते 6 माणसं खाण्यासारखं. हे बघा आणि असं मस्त छान मिक्स करून घेतलेली सर्व. आणि हे बघा मीठ टाकून घेतलेले आपल्या याच्यामध्ये पावभाजीमध्ये पण. आता मीठ जाईन राहून. आणि बघा अमूल बटर आहे. चला आपण याच्यामध्ये कापून थोडं टाकूया.
आणि बघा त्यामध्ये असं अमूल बटर टाकलेलं आहे मी. हे बघा आणि छान मस्त असं शिजून घ्यावं पण आता. आणि मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे बघा. आणि इथं बघा असे मस्त आपण पाव आणलेले ते बघा. असे मस्त आपण पाव आणि बघा आपली पावभाजी किती भारी झालेली अशी मस्त आहे बघा. बघा वास पण एवढा भारी सुटलेला आहे ना. म्हणजे बघा अशी मस्त हॉटेलसारखी आपली पावभाजी झालेली तयार. एवढी जर भारी वास पण एवढा छान सुटलेला आहे बघा पावभाजीचा. आता आपण साईडनंच आता पाव गरम करून घेऊया. चला थोडी मी बंद करते. कशी वाटली आपली पावभाजी नक्की सांगा कमेंटमध्ये.